100 देशी कोंबड्यावर 75% अनुदान व 200 किलो खाद्य मिळणार आहे। तर नमस्कार, मी हरिदास पवार। आजचा व्हिडिओ आहे 100 देशी कोंबड्यावर 75% अनुदान व 200 किलो खाद्य तुम्हाला शासनाकडून मिळणार आहे। तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी आणि राज्यातील बेरोजगारी कमी करण्यासाठी राज्य सरकार भटक्या जमातींना 75% अनुदान देत आहे। या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना फक्त उर्वरित 25%च रक्कम भरावी लागणार आहे। या योजनेमुळे शेतकरी आणि पशुपालकांना नवीन रोजगाराच्या संधी मिळतील। काय आहे ही योजना, तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे। तर तुम्ही 100 देशी कोंबड्यावर 75% अनुदान व 200 किलो खाद्य तुम्ही कशी मिळवू शकाल याचे उद्देश पहा। ग्रामीण भागात कुक्कुटपालनाला चालना देणे, शेतीसोबत पूरक व्यवसाय वाढवणे, ग्रामीण युवकांना स्वावलंबी बनवणे, राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण कमी करणे, राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती देणे। तर या योजनेत महत्वाच्या अटी पण सांगितलेल्या आहेत। तर अटी काय अटी आहेत मी तुम्हाला या योजनेच्या पुढील प्रमाणे सांगतो। भटक्या जमाती क प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र आवश्यक आहे। वय 18 ते 60 वर्षे आवश्यक आहे। स्वतःची परसातील जागा अनिवार्य आहे, दुसऱ्याची जागा दाखवून चालणार नाही। एका कुटुंबातून एकालाच लाभ मिळणार आहे। मागासवर्गीय, भूमिहीन, अल्प भूधारक व बीपीएल अर्जदारांना प्राधान्य पहिले देण्यात आहे। मागासवर्गीय आणि भूमिहीन म्हणजे ज्याला जमीन नाही त्याला, अल्प भूधारक म्हणजे कमी जागा असणाऱ्यांना पहिल्यांदा प्राधान्य देण्यात येणार आहे या योजनेसाठी। तर निवडीनंतर 3 महिन्यात पायाभूत सुविधा उभारणे, सुविधा पूर्ण केल्यावर पशुपालन विकास अधिकाऱ्यांना हे कळवणे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी किंवा तुम्ही अर्ज प्रक्रिया पहा, मी तुम्हाला सांगतो या अर्ज कुठे करायचा आहे। तर इच्छुकाने आपल्या तालुक्यातील पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा। अर्ज पंचायत समिती मार्फत स्वीकारले जातील आणि जिल्हास्तरीय समिती अंतिम मान्यता देईल।